व्हाट हिट, वाह भाई तेरा कमाल तू जाने, अब तो हर बार कमाल नजर आहे. काय कमालीचा फेकी होती आणि तिथे परतावा लागलं. फ्रीट वरती बाद होणं म्हणजे दुष्काळात 13वा महिना. खरं तर फ्रीट वरती बाद होणं म्हणजे ही चेक करायचंय. तरी सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय पंचांनी, तरी देखील यस आउट आहे. फलंदाज बाद असेल, परतावा लागते आणि खूप मोठी शोकांतिका. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण जी डिरेक्ट हिट त्याने केली, काय कमाल मात्र केली आहे. कदाचित लहानपणी निगूरचा जास्त खेळायला असावा, कारण आपण लहानपणी खेळ खेळायचो, 7 दगड एकावरती एक रचायचो आणि निगूरच्या म्हणायचो. कोकणात खरं तर रिगोर बनतात त्याला, आणि तो खेळ जो लहानपणी मला वाटतं या खेळाडूने जास्त खेळायला असावं, कारण तिथून जर पाहिलं तर फक्त एक स्टंप आणि दुसरा आपला गोट्या, हे असे खेळ लहानपणी ज्यांनी खेळले त्याला क्रिकेटमध्ये त्याचा थोडा ना फायदा होतोच. इथे देखील तसा प्रकार पाहायला भेटला. डिरेक्ट हिट झाली, कारण स्क्वेअर लेगच्या शॉर्ट स्क्वेअर लेग पासून जर स्टंप पाहिले तर फक्त एक स्टंप दिसत होता, तिथून डिरेक्ट हिट करणं ही म्हणजे तारेवरची कसरत, आणि ती कसरत मात्र घेतली त्याने. विकेट मात्र या ठिकाणी पाहायला भेटतीये. हलकेशा त्यानं ड्राईव्ह केलंय चेंडूला, तिथे पाहायचंय मी बीचा पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाचा, दरारा पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाचा, आणि एफड पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाचा. दर्जेदार कामगिरी. वयाच्या 25 वर्षापर्यंत लेदर खेळणारी खेळाडू आपण पाहतोय या टीम मध्ये आहे, मॅच मध्ये आहे. इथे मिड ऑफ मध्ये झेल मात्र सुटला. सोपा झेल होता, अगदी सहजतेने टिपता येऊ शकला असता, मात्र जितना कभी कभी आसान लगता है उतना आसान होता नाही. जेवढं आयुष्यामध्ये कधी कधी सोप्या गोष्टी वाटतात तितक्या त्या सोप्या नसतात. इथे मात्र झेल निसटलाय, जीवनदान भेटेल आणि इथून पुढे हा फलंदाज जेवढ्या धावा बनवेल त्या प्रतिस्पर्धी संघाच्या काळजामध्ये रुतण्याचं काम नक्कीच करतील. बॉलर पुन्हा एकदा तयार. त्यावेळी शॉर्ट पिच चेंडू, पुलचा पॉवरफुल फटका आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. सिद्धू तुम्ही पाहताय, खरं तर मैदानाच्या आतमध्ये लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आज आपलं नशीब टेनिस बॉलच्या या पटलावरती आजमावतोय. धावफलकावरती धावा 11, बरोबर सर? यस, कट करायचा प्रयत्न, पंचांकडे अपील, प्रश्नांची सरबत्ती उपस्थित केली मात्र नकार येतोय. फलंदाज सेफ बसेल आणि चेंडू मात्र निर्धाव. 11 धावा या धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिले षटक मित्रांनो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खरं तर दोन्ही बाजूने आपण पाहतोय डू और डाय सिच्युएशन मॅच आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये मोका नाही आहे. यावेळेस पंचांचा कॉल व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे जाणार आहे. 12 धावा धावफलकावरती, त्यामुळे जिंकायचं आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा हा एक मात्र पर्याय आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर जो सामना होणार आहे ते संघ आपण फक्त आवाजाकडे लक्ष द्या. अनिकेत भाऊ 11 उंबरकोड आणि शिवगर्जना लोहारे संघानं तयार राहायचंय. उंबरकोड आणि लोहारे संघ आपली पुढची मॅच आहे, आपण तयार राहायचंय. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलंय, पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बनवल्या त्या 16 धावा. लांबणीचं आणि महागडे षटक खरं तर आहे, कारण पहिले 2 चेंडू भीमरचे पाहायला भेटले, बॉलरला तिथं बंद केलं आणि नवीन गोलंदाजाला 30 षटक उर्वरित पूर्ण करावं लागलं. त्यामुळे त्या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या त्याने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत आल्यात. एक गडी देखील बाद झालेला आहे. संदेशचा आपण पाहतोय षटक क्रमांक 2 असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, ये मैदान पूरा स्काई ब्लू हो चुका है.
ब्ल्यू जर्सी आपण पाहतो दोन्ही संघाचे असल्या कारणामुळे कोण कोणाचा काही इथे कळत नाहीये. यावेळेस मोठा मासा गळाला लागला असता मात्र झेल निसटला. गलती गलती और सिर्फ गलतियां. किसी ने खूब कहा है कि भाई एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे शैतान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे हैवान कहा जाता है और बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. और उन गलतियों को माफ करे उसे हमारा प्यारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. लेकिन क्रिकेट की दुनिया में गलतियों को माफ नहीं भाई साफ करना चाहिए, क्योंकि क्रिकेट की दुनिया में कभी माफी मिलती नहीं. माफी की सजा तो आपको वहां पे भुगतनी होगी. फेकी खूप चांगली आहे, पकड मिळवली आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावफलक दोडणे जाईल पुढे आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 19 धावा. 19 धावा तिसऱ्या पंचांकडे. शॉर्ट रन वन शॉट कळवलंय सर. आपण आता ऑन फील्ड डिसिजन द्यायचा आहे. शॉर्ट रनला रिव्ह्यू ऍक्सेप्ट केला जात नाही. आयोजक कमिटीने सांगितलं ऑन फील्ड डिसिजन द्या आणि यस मागं घेतला डिसिजन पंचांनी. 2 धावा आताच्या असतील. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे जात आहे. आत्ताच्या 2 धावा धरून 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू पटकी गेंद थी. 1 रन तो मुकम्मल कर लेंगे. 1 के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर मैदान के अंदर जारी है और पावर प्ले का दूसरा ओवर जिसमें अभी गेंदबाज की पकड़ नजर आती हुई. इस बार बल्लेबाज खामोश रखा है इस ओवर में. जिस तरह से गेंदबाजी जारी है बिल्कुल भी कोई मौका अभी तक तो बल्लेबाज को दिया नहीं बड़ा हिट खेलने के लिए. देखना है इस बार अच्छा मौका है. बना लिया था, मन तो बना ही लिया था बड़ा शॉट खेलने का, लेकिन मुकम्मल कर नहीं पाए उस शॉट को, तब्दील कर नहीं बड़े शॉट में. तो 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा. 1 के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर गेंदबाजी करते हुए गेंदबाज पूरी तरह से हावी हो चुके. इस ओवर में बल्लेबाज के ऊपर कोई भी मौका अभी तक दिया नहीं. तो अच्छी गेंदबाजी, बिल्कुल भी खामोश रखा है बल्लेबाज को. इस बार लाइन लेन से भटके तो अंपायर से पड़ेंगे वाइट बॉल के फटके. 1 के साथ स्कोर कार्ड बढ़ेगा 22 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे. दूसरा ओवर जारी और अभी की पारी. इस बार अच्छा प्रयास रहा, संपर्क खास नहीं है और वहां पे कोई गलती नहीं, गलती की कोई गुंजाइश ही नहीं. कैच को पकड़ लेंगे और विकेट का होगा पतन. बल्लेबाज जाता वहां बैक टू द पवेलियन. बहुत ही अच्छा और बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे इस ओवर में देखने को मिला. जिस तरह से पहले ओवर में पारी को पूरी तरह से बल्लेबाजों ने संभाला था और इस बार बिखरती हुई पारी नजर आ रही है, क्योंकि इस ओवर में जिस तरह से प्रेशर डाला गेंदबाज ने बल्लेबाजों के ऊपर, बल्ले को खामोश रखा, फिर 1-1 रन के लिए तरसा यहाँ पे बल्लेबाजों को, थोड़ा सा प्रेशर क्रिएट किया और उसी प्रेशर को हटाने की कोशिश में, प्रेशर रिलीज करने की कोशिश में बड़ा हिट खेलने की कोशिश और उसमें नाकामयाबी मिली और विकेट का होता हुआ पतन. तो बिल्कुल भी अच्छी का वापसी यहाँ पे गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए. फिर से एक बार तैयार. इस बार कवर की दिशा में बेहतरीन स्ट्रोक और गेंद जाती हुई सीमा रेखा के पास. वहां पे दौड़ के भाग के आपको रन तो बनाने पड़ेंगे. 2 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ आगे और 2 रनों के साथ स्कोर कार्ड के ऊपर बने हैं 24 रन. तो इसी के साथ 2 की कहानी हुई खत्म और 2 के बाद 2 विकेट के नुकसान पे 24 रन.
तो पाहायचं है इथे मैदानाच्या आतमध्ये देखना है। अभी 2 ओवर का खात्मा हुआ है, 2 की कहानी खत्म हुई है, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर है। तीसरी ओवर की शुरुआत और गेंदबाज बॉबी तीसरी ओवर की शुरुआत करेंगे अपनी गेंदबाजी के साथ बॉबी, और स्ट्राइक पर के फलंदाज है अभी विकी, जिन्हें जीवन दान मिला है। आज उनका भाग्य उनके साथ है, तो क्या अपने नसीब को लेके अपनी टीम के लिए कुछ अच्छा करने की कोशिश मैदान के अंदर करेंगे। यकीनन प्रयास तो रहेगा, लेकिन कामयाबी मिलेगी क्या? इस बार अच्छा संपर्क नहीं है, बिल्कुल भी लॉन्ग ऑफ के दिशा में खिला हुआ शॉट, और विकेट होगा पतन। फलंदाज जाता हुआ बैक टू द पवेलियन, और एक विकेट का पतन। 24 रनों पे तीसरा विकेट अपना गंवा चुके हैं यहाँ पे टीम। तो थोड़ी सी परेशानियों में यहाँ पे बढ़त हमें नजर आ रही है। जिस तरह से शुरुआत हुई थी, दमदार शुरुआत थी, पहली ओवर में 18 रन बना चुके थे, 16 रन बना चुके थे, लेकिन दूसरी ओवर में पारी बिखरती हुई नजर आई, क्योंकि 6 रनों के बदौलत पे 2 विकेट गंवा चुके थे दूसरी ओवर में। तो तीसरी ओवर की जब पारी शुरू हुई तो पहली गेंद पे बड़ा विकेट, और इसी के साथ अगर देखा जाए तो नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। नागेश, क्या होगा? दोनों भी टीमें अपना पहला मैच इस टूर्नामेंट में खेल रहे। देखा जाए तो इस मैदान का अंदाजा दोनों डूबी टीम को पूरा नहीं है, तो बिल्कुल भी यहाँ पे थोड़ा सा वक्त लेने की कोशिश करनी चाहिए मेरी ख्याल से। लेकिन क्या होगा, क्योंकि हिंदी में कहावत है कि सर सलामत तो भाई पगड़ी 50, आपके हाथ में विकेट रहेंगे तो आप दबदबा बना सकते हो। गेंदबाज का दबदबा अभी तक रहा। शॉर्ट पिच गेंद थी, कट कर दिया उसे, फील्डिंग का अच्छा मुजावरा। तो कोशिश यही रही कि अच्छी फील्डिंग करे। पहले एक ओवर में बड़े बहुत से कैच यहाँ पे ड्रॉप हो चुके थे, उसके बाद कैच भी पकड़ते हुए नजर आए और अच्छी फील्डिंग भी करते हुए नजर आए फील्डर। तो मैच में फिर से एक बार वापसी करते हुए नजर आ रही है टीम, अच्छी नजर आ रही है। गेंदबाज भी अच्छे नजर आए, उसके बाद फील्डर भी वापसी करते हुए। एक रन यहाँ पे जरूर मिलेगा, एक के साथ कहानी आगे बढ़ती हुई। स्कोर कार्ड के ऊपर 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर हम देख रहे हैं मैदान के अंदर बॉबी की तरफ से। छोटा हाइट कम है लेकिन फाइट ज्यादा, ऐसी गेंदबाजी कवर के दिशा में वहां पे अच्छा क्षेत्र रक्षण करते हुए नजर आए फील्डर। एक ही रन मिलेगा, एक पे संतोष होकर स्कोर कार्ड बढ़ता हुआ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर जारी, 6 ओवर की मैच है। बार अगर देखा जाए तो हो लाजवाब, अक्षरशः आपण म्हणतोय सूर मारला होता हवेमध्ये, झेपवला होता हनुमान उडी, तिथे नक्कीच पाहायला भेटली। मात्र चेंडू कुठे हातांपर्यंत येऊ शकला नाहीये आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर। 4 धावेसाठी येतोय शानदार चौकार। धावफलक आपण पाहतो पुढे सरकेल आणि धावफलकावरती 31 धावा। ओ यावेळेस काय कमालीचा चेंडू राहिलाय। यस पंचांचा बोट आकाशाकडे, गोलंदाज असला आणि फलंदाज फसला, विकेटचा मात्र धक्का बसला। फलंदाज इथे होतोय बाद। दुसरा अक्षय, दोन्ही अक्षय झाले म्हणजे ऑलरेडी एक अक्षय आहे। मध्ये पण आतमध्ये पण एक अक्षय आहे। हा काय अक्षय ऑलरेडी 2 रन मारले त्यांनी। सुमित, पाचव्या नंबरला कोण आला आता? खाली कोण? नागेश आहे ना, एक नागेश होता। हा नागेश असेल, मग हा नागेश असेल। तुम्ही आधी पण नागेशच सांगितलं, अक्षय सांगितलं। इथे पाहायचं एक धाव मात्र येते। नागेश आणि अक्षय ही जोडी आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। यस, रेड कॅप नागेश आणि ग्रीन कॅप अक्षय, बरोबर सर?
बॉबीचं मात्र षटक पूर्ण झालं 3ऱ्या क्रमांकाचं. आणि या 3 ओव्हर नंतर आपण पाहतो धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 32. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दत्ता सर काय मॅच आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये या मैदानाच्या आतमध्ये झालंय. सुसज्ज असं मैदान. अगदी मी आयोजक कमिटीचं लाख धन्यवाद देईन, कारण एक देखणं आयोजन नव्या नवरीला सजावं, तिला भोल्यावरती घेऊन जावं, तसं आपण पाहतो या स्पर्धेला सजवलं गेलंय. कुठली कमतरता नाही. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय मुंबई cricket.in च्या माध्यमातून. चौथ्या षटकाला सुरुवात. मी आयोजकांचा पुन्हा एकदा लाख धन्यवाद देतो. या दरम्यान लाईन लेन भरकटलेला चेंडू आणि अंपायर्स कॉल येतोय व्हाईट बॉल. धावफलक 1ने पुढे 33 धावा. आणि शिस्तप्रिय असे खेळाडू आपल्याला या स्पर्धेतून पाहायला भेटले. बरेच ठिकाणी आपण जातो, काही खेळाडू अगदी वादविवाद घालतात, पंचांशी देखील वाद घालतात किंवा खेळाडू आपापसात वाद घालतात. मात्र या स्पर्धेमध्ये कुठे असं दिसून आलं नाही की कुठल्या खेळाडूने पंचांचा अनादर केला, पंचांशी वाद घातला. तुम्ही पंचांशी संवाद नक्कीच साधा, तिथे नक्कीच पंच देखील तुम्हाला दाद देतील. विकेट्स पतन होते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झालाय. चर्चा करतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर किती शिस्तप्रिय संघ आहे. 33 धावा मित्र धावफलकावरती. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. तर अशी ही स्पर्धा, एक शिस्तप्रिय स्पर्धा, एक मैत्रीपूर्ण संबंध मात्र या स्पर्धेतून जोपासले जात आहेत. आणि खरंच एक स्पोर्टमॅन स्पिरिट जपली जाते. विकेट 5 विकेट लॉस. अर्धा किल्ला ढसळला मित्र, अजून अर्धा किल्ला बाकी आहे. अर्धा बुळुंज मात्र या ठिकाणी ढिल्ला झाला, अजून मात्र अर्धा बुरुंज मात्र बाकी आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅटवरती व्यवस्थित आला नाही. एक धाव येते लॉंगॉनमधून क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय. आणि या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होती. 34 धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कर्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला शिकवतो की लढायचं कसं. संकटाच्या काळामध्ये कधी रडायचं नसतं, लढायचं असतं. आणि या मातीमध्ये आपण पाहतो हे खेळाडू आहेत. किती मोठा वारसा आपल्याला लाभलाय. आपलं अहो भाग्य हो. या दरम्यान मात्र हो गई गलती हो गई भूल तो भाई दांडी हो जाएगी गुल. त्रिफळाचित फलंदाज होतोय इथे बाद. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे खरं तर आपला जो जवळचा मित्र राष्ट्र आहे पाकिस्तान, त्याच्यामध्ये देखील इयत्ता 7वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती धडे दिले जातात. त्यामुळे अमेरिकेसारखा देश असेल, आपल्यावरती आणि 150 वर्ष राज्य केलं तो इंग्लंड देश असेल, या देशामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती आज शिकवले जातात, शिकवणी दिली जाते. संकटाच्या काळामध्ये मुठभर मावळ्यांना घेऊन बलाढ्य सैन्यासमोर कसं लढायचं हे शिकवणारा देखील याच मातीतील आपला हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज या मातीतील हे सगळे खेळाडू आहेत. त्यामुळे कसं लढायचं हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. इथे बॅटची एज आणि आणखीन एका विकेटचं काम होतंय तमाम. फलंदाज इथे होईल बाद. फलंदाज तू चल मी आया. दत्ता सर एकमेकांना मात्र सांगतायत तू चल मी आलोच. बाद होत आहेत खेळपट्टी, कोणी थांबायला तयार नाही. विकेटची मात्र रांग लागली आहे. आणि थांबेल का कोणी खेळपट्टीवरती इथे पाहायला भेटेल का. संघाची जबाबदारी लक्षात घेऊन डावाची सूत्र कोणी हातात घेईल का आणि संघाला एका चांगल्या धावफलकाकडे कुणी घेऊन जाईल का. कुणी घर देतं का घर. नटसम्राट चित्रपटातील हा डायलॉग होता. इथे कोणी खेळपट्टीवरती विकेट थांबवेल का हा प्रश्न आहे. धावफलकावरती धावा सर 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. आणि 7 विकेट सर आतापर्यंत गमवलेल्या आहेत. काल देखील एक संघ या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये ऑल डाऊन झाला. आज देखील संघावरती तीच परिस्थिती ओढवती का काय आणि असं मध्ये संभ्रम या ठिकाणी निर्माण होतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आणि अफलातून गोलंदाजी करतोय तो छोटा पॅकेट बडा धमाका. कट केलाय चेंडूला कव्हरच्या दिशेने. पायच्या क्षेत्ररक्षक वेल स्टॉप. वाह 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 कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे.
दर्जा वाढवला क्षेत्ररक्षणाचा. चीनची भिंत देखील लाजवेल मला वाटतं त्याला पाहून. असं क्षेत्ररक्षण दमदार पाहायला भेटलं. धावफलक मात्र 2 ने पुढे सरकेल आकार घेईल आणि धावफलकावरती 37 अर्थात 37 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय फलंदाज निरुत्तर आहे आणि याचबरोबर षटकाची होती सांगता समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 37 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोतच आणि मी बोट टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी विनंती करतो की आपण विना विलंब लगेच जायचंय. वेळ लावू नका कारण तुम्हाला परत डिसिजन काय. पुढची मॅच 5 ओव्हरची होईल. यस, उंबरकोंड आणि लोहारे टीमचे कॅप्टन आणि उंबरकोंड टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं विना विलंब ताबडतोब. लहू कासार सरांच्या सोबत आपण करतो नाणेफेकीचा कौल. मी लहू कासार सरांना देखील विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. यस यस, अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आणि या दरम्यान एक कलेची धाव देखील घेतली आहे. अशा 2 धाव्या ठिकाणी मिळेल. धावफलक 2 ने पुढे जाते. धावफलकावरती 39 धावा. हॅलो, मी इकडे दौडला बंदोबस्ताला. 5 बॉल 2 +1. हो हो ठीक आहे. हो हो, सगळे पद करतील पोरं आहेत ना. कारेगाव एमआयडी आहेत. आता ते बूथ पेटे भेटणार आहे ना उद्या सकाळी. उद्या भेटणार पेट्या उद्या. संध्याकाळी जाईन आम्ही. मला यवतला पाहायचं इथे मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गोलंदाजीच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं. पुन्हा एकदा धावफलकाला मात्र थांबवलं गेलंय. इथे चांगला फटका तर पाहायला भेटतोय आणि यस, चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. आणि या ठिकाणी खरं ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलेले आहेत ते चैतन्य मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अजितदादा कदम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. दादांचं या सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रोहन आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आणि 25 वर्ष आपण पाहतो या गोलंदाजाला तालुक्यासाठी योगदान देताना. अनुभवाचे बोल मोठे असतात असं म्हणतात, ते आज मात्र प्रत्यक्षात आलं. आणि काय कमालीची गोलंदाजी केली. सिनियर खेळाडूच्या यादीमधील हे खेळाडू मात्र आजही या ठिकाणी ज्युनियर खेळाडूला लाजवेल अशी कामगिरी करतायत. असं म्हणतात की अनुभवाचे बोल हे मोठे असतात. मंडळी आज ते सत्यामध्ये पाहायला भेटलं आणि काय कमालीची गोलंदाजी केली आहे. षटक संपलंय. 5 षटकाचा खेळ झालाय आणि 6व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती आहेत. लोहारा संघाचे कॅप्टन आलेत. उंबरकोंड संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. अजितदादा यांच्या शुभ आपण करतो नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस का बॉस. बोट टीम कॅप्टन. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र परिवार आपलं देखील सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं येतोय. अवांतर धाव्याने धावफलक पुढे आणि धावफलकावरती 49 अर्थात 49 धावा. शेवटचा अंतिम षटक निर्णायक षटक असणार आहे. थोडा फोडा धावा जोडा.
कट करायचा प्रयत्न पाहिजे तिथे कव्हर मधून चेंडू निसटलाय क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये पुन्हा एकदा शिअर जुंपली जातीये आणि तिथे थोडीशी अफरातफर थोडीशी चकमक आणि दरम्यान घेतलेल्या गुटांनी बिकविन द विकेटने 1 से भले 2 2 से भले 3 आपल्या संघाची आन बाण आणि शान जपताना 3 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि धावफलकाने पुढे जात आहे 52 अर्थात 52 धावा धावफलकावरती असणार आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू बेगीड केलाय मात्र उंची मिळाली आहे लांबी नाहीये आणि झेल मात्र तिथे होऊ शकला नाहीये. 2 धावा पूर्ण एकदा मिळेल 54 54 धावा धावफलकावरती आणि तुम्ही सातत्याने गोष्ट जर पाहिली तर क्षेत्ररक्षकामध्ये जे चेंडू हाय जातात ते चेंडू झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षकांना थोडासा अडचणीचा सामना करावा लागतोय. दरम्यान लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर येतोय शानदार दमदार चौकार 4 धावा 58 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर खरं तर या सह्याद्री पुणे विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या मंडळीने असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलेलं आहे हे आयोजन आणि नियोजन ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय ही स्पर्धा आहे ते सगळे आपल्या या स्पर्धेचे आयोजक कमिटी त्यांचं देखील नामोल्लेख होणं गरजेचं आहे. यस यस अंपायर्स कॉल व्हाईट बॉल धावफलक 1 ने पुढे 59. त्याच्यामध्ये आपण पाहतोय शरद निडगुशे सर असतील सत्यवान चिकणे सर असतील अजय कदम सर असतील रविदादा सुर्वे सर असतील बळीराम वारे सर असतील संकेत सुतार सर असेल आनंददादा जाधव सर असतील किरणदादा उत्तेकर सर असतील त्याचप्रमाणे पांडुरंग दादा चिकणे सर असतील सुरेश येरपाळे सर असतील संदेश उत्तेकर सर असतील अजित बांद्रे सर असतील राज सुर्वे सर असेल नितीन निकम सर असतील सचिन जगताप सर असतील विलास चिकणे सर असतील आदिनाथ चिकणे सर असतील त्याचप्रमाणे अरुण चिकणे सर असतील तुकाराम सुतार सर असतील आणि समीर येरुणकर सर असतील. या सगळ्या 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 आयोजक कमिटीचं लाख लाख धन्यवाद. बॅटची एज मात्र विकेटच्या पाठीमागे सचिन चव्हाण सर असतील. या सगळ्या मंडळीने खूप आपल्याला सहकार्य केलं आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून ही सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी उभं राहिली. ही या सगळ्या चॅम्पियन ट्रॉफीचे खंदे असे समर्थक आणि ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली ते या स्पर्धेचे आयोजक. या दरम्यान चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आपण पाहतोय येतोय शानदार चौकार. पहिला डाव याचबरोबर पूर्ण होते आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना बनवल्यात त्या 65 रन 65 धावा बनवल्या 66 धाव्यांची गरज. ओव्हर टू शरद सर. हॅलो आत्ताच श्री काल भैरवनाथ फाउंडेशनचे संस्थापक श्री विकासदादा शिंदे आणि सचिव श्री रविदादा यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेले. या सर्व काल भैरवनाथ फाउंडेशन कमिटीचं आम्ही सहज स्वागत करत आहोत. बघू रील जरा 65 झाले. उंबरकोट संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आपल्या निर्णयाचं स्वागत. अडिकेत भाऊ उंबरकोट 11 विरोधामध्ये शिवगर्जना लोहार या संघादरम्यान आपण पाहतोय पुढची मॅच होणार आहे. दोन्ही संघाने मात्र तयारीला लागायचंय.
या ठिकाणी आपण ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये उपस्थिती दर्शवली त्या अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतोय. या मातेने दिला वारसा करोड छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, लढवयाच्या सदाशिरी रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. लढावा लागते मैदानाच्या आतमध्ये. आता पहिला चेंडू स्क्वेअर फटका आणि पायचंय डी स्कोअर सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलाय, सरळ सीमा पार येतोय. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. अगर आगाज ऐसा है तो भाई अंजाम क्या होगा, और अंजाम की परवाह हम करें तो हम खिलाड़ी कैसे. 4 धावेने आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात मात्र धावफलकाची होती, एक दमदार सुरुवात. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर लक्ष आहे ते 66 धावांचं. दरम्यान आवाज स्वीट साऊंड आलाय, मात्र 3 तिगडा तो भाई काम बिगडा. 3 क्षेत्ररक्षक अक्षरशः जिलेबी सारखे एकत्रित आले होते, मात्र तिथून पुढाकार कोणी घेतला नाही आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये झेल मात्र होऊ शकला नाही. या दरम्यान 2 धावा धावफलक पुढे 6 धावा. दरम्यान कट केलं चेंडूला पाहायचं तिथे फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्राच्या चेंडूवरती 1 धाव मात्र या दरम्यान येते आणि एका धावेने आपण पाहतो धावफलक पुढे 7 या अंकावरती. सलामीची जोडी आघाडीची जोडी आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये धावांना फेस करताना, धावसंख्येचा पाठला करताना. या ठिकाणी आपण पाहतो अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी आपली वेळात वेळ काढून सदिच्छा भेट या ठिकाणी दिली ते अतिथी, आणि अतिथी आपल्याला देवसमान आहे. अतिथी देवो भव. आलेल्या अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्ले अँड मिस डॉट चेंडू आपण पाहतो. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती फक्त आहेत 7 धावा. लगातार 2 चेंडू आपण पाहतो डॉट आलेत. अगोदरचा चेंडू देखील बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या पाठीमागे, तिथे देखील धाव घेतली नाही. या दरम्यान स्वीट साऊंड
आणि काऊ कॉर्नरला चेंडू भेदून जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय शानदार चौकार. कमिटीचे उपाध्यक्ष तुकाराम दादा सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान होतोय शाल देऊन आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तुकाराम दादा सावंत यस त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तुकाराम दादांचं देखील या सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. षटक आपण पाहतो पूर्ण होईल मैदानाच्या मध्ये पहिल्या क्रमांकाचं आणि धावफलकावरती 1 ओव्हर 11 धावा. अतिथीने वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल सगळ्या अतिथींचं आणि सगळ्या मान्यवरांचं मी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीच्या सगळ्या आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान हवाई मार्गाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय दमदार षटकार. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर अगदी उंच पुरे आहेत, ताडामाडासारखे वाढलेले आहेत. असं म्हणतात की जन्म देवा ताडाचा नको माडाचा नको, देवा जन्म झाडाचा दे. अगदी उंच पुरे तगडे ताकदवान असे हे दोन्ही फलंदाज मनसोक्त आनंद घेतात. पुन्हा एकदा अकराचा वाटफटका मिड विकेट मध्ये. यावेळेस मात्र हो गई गलती, मोठी चुकी आणि चेंडू एक टप्पा खास सीमा पार. येतोय शानदार चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती झेल निसटला आणि चेंडू सीमा पार गेलाय चौकार. 21 धावा धावफलकावरती 21. 21 धावा. खराब चेंडू आणि त्याचा फायदा घेतलाय. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी शानदार चौकार. दुसऱ्या जागेवरती घाव घालणारा हा फटका होता कारण अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि त्यानंतर जले पे नमक छिड़कना किसे कहते हैं, तो भाई देख लो सामने ये गेंद थी और उसके ऊपर लगाया चौका और राज बैटिंग करते हुए नजर आ रहे और पूरी तरह से माहौल अपने गिरफ्त में ले चुके हैं. तो अभी मैदान के अंदर राज करते हुए एक राजा की तरह, मैं राजा हूं तो मैं राजा की तरह जाऊंगा इस बार. ओहो, वहां पे फिर से एक बार जुदान. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिसअंडरस्टँडिंग. मात्र पंच त्या ठिकाणी होते. पंचाने देखील आपली जागा मोकळी करून दिली होती. आता तरी देखील असं म्हणतात की किस्मत की देवी मेहरबान तो भाई पंदा पहलवान. आज नशिबाच्या देवीला मात्र हात जोडून आलाय तो. बडे एवढ्या सहजासहजी बाद होणं शक्य नाही. धावफलक दोडण्यात जाईल पुढे. धावफलकावरती धावसंख्या किती सर? 27. 27 धावा. ओहो, प्ले अँड मिस, डॉट बॉल. थोडासा आक्रोश मात्र पाहायला भेटला. 66 धावा विजयासाठी बडवायच्या. यस, निर्धाव चेंडू. 11 धावाची सरासरी प्रतिषटकामागे विजयासाठी लागत असताना आतापर्यंत 27 धावा बनवल्यात. रिक्वायर रन रेट आणि करेक्ट रन रेट आपण जर पाहिलं तर मध्ये यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड आहे. मात्र या संघाने शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये पॉइंटचं क्षेत्र अशा चेंडूला पाठमोरा होत आहे. चेंडू टप्पा घेतला आणि तिथे पायच आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. धावा मात्र धावून घ्याव्या लागतील. 2 धावा ठिकाणी मिळतील. षटकाची समाप्ती, षटकाची सांगता आणि याचबरोबर आपण पाहतोय धावफलकावरती 29 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाही करत. जमेची बाजू आहे संघासाठी कारण आतापर्यंत दोन्ही संघ मात्र यशासाठी विजयासाठी प्रतिस्पर्धी करतायत. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील आज बऱ्याचशा चुका केल्या आणि त्याने देखील झेल सोडलेले आहे. 2-2 झेल इथे निसटलेत.
2 ओव्हरचा पॉवर प्ले. वेळ वाचवा. स्पीड अप करा खेळाडू. क्षेत्ररक्षण करणारी टीम, फिल्डिंग करणारी टीम वेळ वाचवा. बॉलर्स नेम कळवा. नागेश. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती नागेश. तर पाहतो इथे षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. फलंदाजी करताना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये राज आणि एका बाजूने सोहम. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये स्पीडअप करायचंय. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 29 धावींची सलामी दिली. पहिल्या वयादरम्यान पहिला चेंडू आपण पाहतो तिसऱ्या षटकातील डॉट बॉल निर्धाव चेंडू नक्कीच येईल आणि पॉवर प्लेची पाबंदी मात्र हटवली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवरती पाठवलेत. 66 धावांचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चांगला फटका आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल मात्र एक धाव घेण्याची संधी आणि एकेवरच समाधान मानावं लागेल. धावफलक 1 जाईल पुढे. धावफलकावरती 30 धावा. स्वप्नाची समीकरण मात्र आपल्या ताब्यामध्ये घेताना आपण पाहतो फलंदाजांना, कारण अजूनपर्यंत पहिल्या विकेटची प्रतीक्षा जी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळलेला फटका आणि ती प्रतीक्षा मात्र या ठिकाणी संपेल. विकेटचं होते पतन. फलंदाज इथे होतोय बाद. पहिला मोठा धक्का संघाला बसेल. सोहम मात्र या ठिकाणी परततोय. खरं तर सोहमला 2 संधी पहिल्या ओव्हरमध्ये भेटल्या होत्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये सोहमने तिथे चांगली फलंदाजी देखील केली. मात्र यावेळेस राजला जीवनदान भेटलं तर माफ करा, मात्र तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सोहम मात्र एका बाजूने आता मैदान सोडतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम बॉबी के सभी फैन यहाँ पे मौजूद है कि अच्छा खेल बॉबी की तरफ से देखने को मिलेगा. पायसे मैदानाच्या आतमध्ये इथे षटक क्रमांक 3 क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर मॅचमध्ये वापसी करताना क्षेत्ररक्षण करणारी टीम कटकेला चेंडूला पॉईंट झोनमध्ये पाहिजे तिथं डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेवरती धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 32 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावांची गळती थांबवली आहे आणि विकेट देखील भेटली. त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक आपण पाहतोय. ब्रेक थ्रू मात्र आपण पाहतोय भेटला होता. त्यानंतर कमालीचं षटक राहिले. गोलंदाजाने फलंदाजांना खेळपट्टीमध्ये आता नाचवायला सुरुवात केलंय. हे क्रिकेटमध्ये मित्रांनो 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे याप्रमाणे आहेत. कधी फलंदाज सरस तर कधी गोलंदाज सरस. कधी फलंदाजाचं वर्चस्व तर कधी गोलंदाजाचं वर्चस्व. अंगाचा वेध घेणारा चेंडू पंचकडे अपील जरूर केली मात्र पंचाने दाद दिली नाही. षटक आपण पाहतोय 3 क्रमांकाचं पूर्ण होतंय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 32 आल्या. दुसऱ्या 3 ओव्हरमध्ये 34 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. दोन्ही बाजूने मॅच आपण पाहतोय समान चालली आहे. इथून पुढे कुठलाही संघ मॅचमध्ये मुसंडी घेऊ शकतो किंवा मॅचवरती ताबा मिळवू शकतो. हलकासा ड्रिंक्स ब्रेक काही होऊ शकतं. क्रिकेट आहे मित्रांनो. आपण जिंकलेले सामने संघानं गमावलेले पाहिले आहेत. गमावलेले संघाने मॅच थांबवू नका, डिले करू नका, जास्त वेळ घेऊ नका. पंच आपल्याला विनंती आहे आपण खेळाडूंना सक्त ताकीद द्या, सक्त वॉर्निंग द्या आणि जेवढ्या लवकरात लवकर सामना पूर्ण करता येईल तो करून घ्या. एडिट करून त्यात तो शॉट टाका. मी व्हिडिओ पोस्ट करणार टाकलेला आहे. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय बॉलर्स नेम सुमित.
18 चेंडू आणि 34 धावा. पहिला चेंडू प्ले अँड मिस, डॉट चेंडू येईल आणि वापसी आपण पाहतोय काय कमालीची वापसी केली, कारण 2 षटके संपली त्यावेळी संघाची परिस्थिती होती 29 धावा. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि संघाला कमबॅक करून दिला गोलंदाजाने. चौथ्या षटकामध्ये पुण्याला गोलंदाज सुमित त्याच पावलावरती पहिला चेंडू डॉट आलाय. दरम्यान ॲकराचा बॅटने फटका डीप मिड विकेट मध्ये फेकी येते. या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे. धावफलकावरती पूर्ण होतील आत्ताच्या 2 34 धावा. 66 धावांचं लक्ष. यावेळी टॉप एज लागलाय विकेटच्या पाठीमागे. ओहो, दोघा तिसरा आणि मग झेल विसरा. झेल मात्र निसटला. जीवनदान मात्र पाहायला भेटतंय. कॉल एकमेकांना केला नाही आणि त्याचा हा फटका. सोपा झेल होता, अगदी एकमेकांना कॉल केला असता तर होऊ शकला असता. 35 धावा धावफलकावरती, अजून 31 धाव्यांची गरज. 15 चेंडू मात्र शिल्लक. 15 मध्ये पाहिजे 31 धावा. ओहो, या दरम्यान हा फटका दुसऱ्या जागेवरती घाव घालेल आणि हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा आलाय दमदार षटकार. सामन्यातली समीकरण विस्कटून टाकेल हा षटकार, कारण 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 25 धाव्यांची गरज. मॅच मध्ये वापसी करून देणारा हा फटका षटकार रूपी. धावफलकावरती धावा या षटकाराच्या मदतीने. एक्केचाळीस धावा आपण पाहतोय. ॲक्रॉस द बॅट फटका मिड विकेटच्या डोक्यावरून जसा आलाय तसा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्रीचा छावा आणि इथे मिळतील संघाला 6 धावा. 6 धाव्याने आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण होतील 47 धावा, माफ करा 47 धावा धावफलकावरती. ओ लगातारचा हा आणखीन एक मोठा फटका आणि एक टप्पा का चेंडू गेला सीमा पार. येतोय शानदार चौकार. धावफलकावरती 51 धावा. मॅच या 3 चेंडूने पहा काय करून टाकलं. होत्याचं नव्हतं झालं. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी पाहिजेत 15 धावा. 12 मध्ये 15ची कहाणी. पहिले 3 चेंडू जर पाहिले सुमित सरांचे तर फक्त 3 धावा होत्या. त्यानंतर झेल सुटला आणि संघाच्या पाठीमागे 7.5 लागली. 12 चेंडू आणि आता 15 धाव्यांची गरज. त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा कुठल्या. आणि खरं तर आता ज्याने राजला जीवनदान दिलं होतं ना, तो ते झेल आता आठवत असेल आणि त्यामुळे आपण पाहतोय स्विच हिट आणि अफलातून खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेस आणि चेंडू फरार. सीमा पार. येतोय शानदार चौकार. मॅच मात्र पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकली. 11 चेंडू आणि आता 11 धाव्यांची गरज. बॉल टू रन अशी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. काय सामना होता. सामना होता कुठं, सामना आला कुठं. पहिल्या 3 षटकामध्ये 31 होत्या, नंतर 3 षटकामध्ये 34 पाहिजे होत्या. आता मात्र 11 बॉल 11 अशी मॅच. यावेळेस लाईन लेन खराब आणि या दरम्यान अंपायर्स कॉल वाईट बॉल. 11 चेंडू आणि 10 धावेंची गरज. धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी पाहिजेत त्या 10 धावा.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, धावबादचा शिकार. राजला मात्र परतावा लागेल. थोडस ट्विस्ट मॅच मध्ये, कारण शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. चला न्यू बॅटर, फलंदाज स्पीड अप करा, वेळ वाचवायचा आहे. फलंदाजाला सूचना आहे वेळ वाचवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, वेळेचं बंधन आहे आणि ती बंधनं तुम्हाला पाळायची. या स्पर्धेमध्ये कायदा लागू आहे. तो भाई कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. पेनल्टी दिली जाईल तुमच्या टीमला. 2-3 धावेंची काय असेल ते असेल. 10 बॉल 10 धावा, 10 चेंडू आणि 10 धावेंची गरज. बॉल टू रन अशा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना चूरच मात्र वाढतीये. काय होणार? नवीन फलंदाज, नाव कळवा. ओंकार. सुरेख फटका, कव्हर ड्राईव्हचा नजराणा पेश केलाय. चेंडू वाढवलाय, सीमा रेखा पार. येतोय दमदार षटकार. 6 धावा, 9 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. यावेळेस फाईन लेगचे दुसरा चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर फटका, 1 धाव येती. धावच नाही घेतली का? एक धाव आपण पाहतोय दरम्यान आली आणि आता ही 3 धाब्यांची गरज अजूनही असणार आहे. हलवट टप्प्याचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक चुक्या करतोय आणि भाई गलतियां करोगे तो उसका भुगताना तो भुगत नहीं होगा. 2 रन यहाँ पे बना लिए. दोन्ही संघाचं धाव फलक मला वाटतंय इक्वल. 65 धावा जिंकण्यासाठी आता 1 धावेची गरज. चला स्पीडअप करा. 7 चेंडू आणि 1 जिंकण्यासाठी. पुढचा संघ आपण तयार राहायचं. दोन्ही संघ कोंडवा कोणता आहे? अनेक दमदार विजय आपण पाहतो या सामन्यामध्ये. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढची टीम लगेच तयार राहायचंय. टॉस झाला, टॉस जिंकून बॅटिंग घेतली टीमने. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण ताबडतोब विनाविलंब क्षेत्ररक्षण लावून घ्या.